नमस्कार, मी समृद्धी विजय ढवाण. मी वयाच्या पाच वर्षांची असताना माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला. माझ्या आई आणि माझा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात माळेगाव रोडला पडले होते. त्यावेळेस त्यांना दादांनी ते दृश्य पाहिलं, थांबले आणि त्यांनी कसल्याही क्षणाचा विलंब न करता माझ्या आईला त्यांच्या गाडीमध्ये घालून दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांना असं समजलं की माझ्या भावाचं त्याच्यामध्ये निधन झालं आणि ते गोष्ट दादांच्या मनाला इतकी लागली. त्याच्यानंतर बारामतीपासून ते माळेगाव रोड दादांनी संपूर्ण रस्ता नवीन बनवला. त्या एका गोष्टीमुळं दादा केवळ नेता नव्हते आमच्यासाठी, दादा आमच्यातला माणसातला देव माणूस आम्ही गमावलाय. याचं खूप मोठं खंत, खूप मोठी दुःख आम्हाला आहे. मी अनिता ढवाण 2005 ला माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी रस्त्यावर पडलेली होती. तो क्षण असा होता, ॲक्सिडेंट पाहून सगळे लोक जात होते तिथून आणि दादा आले. दादांनी कुठलाही विचार न करता गाडीतून उतरून मला उचललं आणि हॉस्पिटलला नेलं आणि त्याच्यानंतर त्यांचे कार्यक्रम उरकून परत दादा हॉस्पिटलमध्ये आले. दादा एक नेता नव्हता तर जनसामान्यांसाठी आमच्यासाठी देव होते आणि अशा या देवाची आमची साथ सुटली तर खूप दुःखाचा प्रसंग आहे आमच्या सोबत हा. तर आता आदरणीय वहिनी साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि दादांच्या पाठीमागं वहिनी खूप खंबीरपणे हे सगळं जनतेची सेवा करतील असं मला वाटतं. कारण आम्ही प्रत्येक वेळी बघतो की वहिनी दादांच्या पाठीमागं, दादांच्या सगळ्या निर्णयामध्ये वहिनी खूप खंबीरपणे उभं राहतात. सगळ्या जनतेची त्यांची नाळ आहे आणि आमच्या बारामतीकरांना आणि सगळ्या महाराष्ट्राला असा विश्वास आहे की वहिनी खूप चांगल्या पद्धतीने आमची सेवा करतील सगळ्यांची आणि वहिनी हे सगळं सांभाळतील. वहिनी